हिंदी बिग बॉस सीझन 19 या सीझनमध्ये आतापर्यंत खूप राडे झाले, भांडणे झाली. खुद्द बिग बॉसला पण काय काय म्हटलं गेलं, कितीतरी रूल्स तोडले गेले. या सीझनमध्ये सुरुवातीच्या 4-5 आठवड्यामध्ये कितीतरी लोक झोपत होते, रूल्स तोडत होते. आणि सगळ्यात खास म्हणजे अमाल मलिक. सर्व काही रूल्स तोडणं आणि शिव्या देणं ह्या सगळ्या गोष्टींची जर सुरुवात कोणी केली असेल घरामध्ये तर तो होता अमाल मलिक. अत्यंत खालच्या दर्जाची भांडणं, वैयक्तिक टिप्पणी, या सगळ्याची सुरुवात ही घरामध्ये अमाल मलिकने केली. परंतु माहीत नाही या सीझनमध्ये सलमान खान कोणता चष्मा लावून आला आहे. त्याला हे कोणतेच प्रॉब्लेम पहिल्या 4 ते 5 आठवड्यामध्ये दिसले नाही. अमाल मलिक हा कॅप्टन असून सुद्धा त्याने घरामध्ये शेहबाजबरोबर मिळून इसेन्शियल सामान लपवलं, घरातल्या कंटेस्टंट्सचे कपडे लपवले. ते ठीक आहे, पण इसेन्शियल सामान लपवणे हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. ते असून सुद्धा सलमानने त्या विकेंडच्या वारला अमाल मलिकला डिफेंड केलं. त्याला काही न म्हणता उलट म्हटलं, तुम्ही लोकांनी सांगितलं नसतं तर मी सांगणार नव्हतो. म्हणजे हे सरळ जर आपण बघितलं तर स्ट्रेट अवे अमाल मलिकला त्यांनी सपोर्ट केल्यासारखं झालं. खूप साऱ्या कंटेस्टंटला अमाल मलिकने कितीतरी शिव्या दिल्यात. त्यानंतर खानदानीवरती गेलेलं आहे, तेरे खानदान मिटा दूंगा, तेरे को बाहेर देखता हूँ वगैरे खूप काही गोष्टी तो घरामध्ये बोललेला आहे. तुम्ही जर त्याचं कन्व्हर्सेशन बघितलं तर प्रत्येक कन्व्हर्सेशनमध्ये त्याला म्यूट केलं जातं. त्याचं रिझन हेच असतं की तेव्हा तो असं काही बोलतो जे की आपण ऐकण्याच्या लायकीचं नसतं. कितीतरी वेळा तो समोरच्या कंटेस्टंटच्या अंगलटीला जाऊन त्याने प्रोवोक केलेला आहे. तू प्रोवोक करू शकतोस, थोडं दूर राहून करू शकतो, पण त्याच्या समोरच्या अंगाला टच करून एले टच किया गालाला हात लावून प्रोवोक नाही करू शकत. सलमान खान कालच्या विकेंडच्या वारला ज्ञान पाजळत होता. कोई भी प्रोवोक कर सकता है, उसके लिए घर में रूल नहीं है. पण जर तू प्रोवोक करताना जर समोरच्याला टच करतोय फिजिकली, तर मग ते तुला दिसत नाही आहे का सलमान खान? ते तू बोललं पाहिजे होतंस की तू फिजिकली टच करून प्रोवोक नाही करू शकत. अमाल मलिकला काल झापलं गेलं, परंतु त्याला जे झापलं गेलं ते अत्यंत मृदुल भाषेमध्ये, एकदम सौम्य भाषेमध्ये झापलं गेलं. आणि त्याच्यानंतर काय झालं तुम्ही बघितलंच आहे, त्याच्यावर डिस्कशन आपण करणारच आहोत. तर ह्या आठवड्यामध्ये तर अमाल मलिकने हद्दच केली होती. पहिले तर अभिषेकला प्रोवोक करून त्याच्या गालाला हात लावून त्याने त्या दोघांची भांडणं झाली. त्यानंतर त्याने अक्षरशः नीचपणाचा कळस केला आणि फरहानाबरोबर त्याचं जे भांडण झालं त्या भांडणामध्ये तो पहिलं तर त्या भांडणामध्ये त्याने फरहानाची जेवणाची प्लेट उडवून लावली, ती तोडून टाकली. असं कोणी जेवत असताना ते करणं किती चुकीचं आहे तुम्हालाही समजत असेलच. त्यानंतर सेकंड म्हणजे तो बरोबर बोलताना भांडताना फरहानाच्या आईवरती गेला. त्यानंतर तिला बोलताना असे म्हटलं, तुला बी ग्रेड फिल्ममध्ये पण काम मिळणार नाही. हे असलं बोलणं म्हणजे एक प्रकारे याच्या आधीचे जर तुम्ही सीझन्स बघितले तर सलमान खानने अशा बोलणाऱ्या कंटेस्टंट्सला, शिवाय देणाऱ्या कंटेस्टंटला फार तुला घरामध्ये येऊन मारेन, तिथे येऊन तुला पकडून बाहेर घेऊन जाईन वगैरे अशी भाषा केलेली आहे. आणि हाच सलमान खान या अमाल मलिकला एवढं का फेवर करतोय? आता हे सलमान खान करतो की बिग बॉसची ही स्क्रिप्ट आहे हे तुम्ही सांगा. तर एवढं सगळं राडा केल्यानंतर कालच्या विकेंडच्या वारला अमालला सलमानने बोलला, सौम्य भाषेमध्ये बोलला, तेवढं खास आणि कडक शब्दामध्ये बोलला नाही. तेवढं सगळं बोलल्यानंतर तो अभिषेक, गौरव यांच्यावरती आला. आणि मला कुठे ते जाणवलं की अमाल मलिकला बोललेली भाषा आणि अभिषेक आणि गौरवला बोललेली भाषा ही खूप जास्त कडक होती. म्हणजे हे असं झालं उलटा चोर कोतवाल को डाटे. ज्याला बोललं पाहिजे कडक शब्दामध्ये त्याला तू बोलत नाही आहे, आणि ज्याला सौम्य भाषेमध्ये समजवण्याची गरज आहे त्याला तू कडक भाषेमध्ये समजवतोय. त्या अभिषेकला पण लास्ट वॉर्निंग दिली. ही कुठेतरी पार्शालिटी ही सरळपणे दिसून येते. आणि एवढं काही पुरेसं नव्हतं तर अमाल मलिकच्या वडिलांना म्हणजे डेब्यू मलिकला बोलवण्यात आलं बिग बॉस शोमध्ये. आता हे कोणी बोलवलं माहीत नाही. बिग बॉसने बोलवलं, सलमानने स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतला माहीत नाही. परंतु ह्याच अमाल मलिकच्या ठिकाणी जर दुसरा कुठला कंटेस्टंट असता, हे जर अभिषेक बजाजने केलं असतं, मृदुलने केलं असतं, तर तुम्ही मला सांगा त्याच्या वडिलांना किंवा अजून कोणी त्याच्या जवळच्या व्यक्तीला बिग बॉस शोमध्ये बोलवून त्याला समजवण्यात आलं असतं का? त्याला मोटिवेशन देऊन त्याला जागृत करण्यात आलं असतं का? पुढचा गेम सुधारण्यासाठी त्याला हिंट देण्यात आली असती का? याच्यावरून काय समजायचं? हे बिग बॉसला अमाल मलिकच्या चुका सुधारून त्याला पुढे न्यायचं आहे. बाकीच्या कंटेस्टंटबरोबर का दुजाभाव करताय? अमाल मलिकला त्याच्या पद्धतीने खेळू द्या ना. तुम्ही स्वतःहून त्याला पुश का करताय? मग तुम्ही असं सांगा की तुम्हाला अमाल मलिकला जिंकवायचं आहे. नक्की काय आहे संबंध अमाल मलिक आणि बिग बॉस यांच्यामधला? या दोघांमधला कनेक्शन तर सलमान खान आहे हे तर नक्कीच. तुम्ही मला सांगा, अमाल मलिकच्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर त्याच्याबरोबर हे असं झालं असतं का? कमेंट करून नक्की सांगा. त्याच्या घरच्यांना बोलवण्यात आलं असतं का? त्याला सगळ्या हिंट देण्यात आल्या असत्या का? अमाल मलिकला पुढचा खेळ सुधारण्यासाठीची एक खूप मोठी सुवर्ण संधी देण्यात आलेली आहे. तो जे चुका करतोय, तो जो घरामध्ये शिव्या देतोय, असभ्य वर्तन करतोय, हे सगळं सुधारण्यासाठी त्याला ही खूप मोठी सुवर्ण संधी दिलेली आहे. मला एक कळत नाही असं काय कॉन्ट्रॅक्ट घेऊन आलाय अमाल मलिक की बिग बॉस त्याला एवढं सावरतोय, सांभाळतोय आणि एवढ्या मोठ्या संधी देतोय. आणि ज्या मुलीबरोबर हे झालं त्या मुलीला पण सलमान खान उलटं बोलतोय. तुम्ही बोला तो तुमको बोलणे की क्या जरूरत आहे? अरे भाई, समोरच्याने हात उचलला तर काय आम्ही काय गांधीजी नाही आहे दुसरं गाल पुढे करायला? तू एक दिली मला 2 दे. का नाही बोलणार? तुझ्या आईवर गेला तो, तिला बिग ग्रेड फिल्ममध्ये पण तुला काम मिळणार नाही असं काही बोलू लागला. समोरची जर फक्त रागाने म्हटली की तुझा आई वडील तरी बरोबर आहेत की नाही, त्यात काय फरक पडला? सलमानला काय एवढी मिरची लागायला पाहिजे त्याच्यावरून? सलमानने उलट अमाल खानला खूप तीव्र शब्दांमध्ये बोललं पाहिजे होतं. मी तर म्हणतो अमालला शिक्षा देणं गरजेचं होतं. अशा प्रकारची शिक्षा जसं की त्याला काहीतरी कंपल्सरी ड्युटी करायला लावणं किंवा पुढच्या प्रत्येक आठवड्यासाठी त्याला नॉमिनेट करणं घराबाहेर जाण्यासाठी, अशा काही ना काहीतरी शिक्षा ही देणं त्याला गरजेची होती. कारण गेले 6 ते 7 आठवडे सगळेजण हा बायसनेस बघत होते
पण आता ह्या आठवड्यामध्ये अमल मालिकने जी हद्द पार केली, जे अत्यंत चुकीचं खालच्या दर्जाचं वर्तन केलं, याच्यावरती तरी पब्लिक एक्सपेक्ट करत होती की सलमान खान खूप स्ट्रॉंगली बोलेल, त्याला काहीतरी शिक्षा होईल. परंतु काय करण्यात आलं, त्याच्या वडिलांना बोलवण्यात आलं, त्याच्या वडिलांना बोलवून त्याला समजावण्यात आलं, इमोशनली त्याला समजावण्यात आलं. पब्लिककडून सिंपती गोळा करण्याचं काम करण्यात आलं आहे बिग बॉसकडून. अत्यंत दोगलापणाचं लक्षण आहे स्वतः बिग बॉसकडून. मित्रांनो, तुम्ही बिग बॉस फॉलो करत असाल तर नक्की यावरचं मत तुम्ही कमेंटमध्ये मांडा. आपलं व्यक्त केलेलं मत पुढपर्यंत पोहोचत असतं. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ आणत जाऊ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पर्यंत थँक्यू सो मच.